तर एवढ्यांनी जाऊन बसायचं, सगळ्यांवर गुन्हे दाखल करा, जबल का? मग वाहू द्या आता एकदा छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, जय श्रीराम, जय श्रीराम, हर हर भारत का बच्चा बच्चा, जो हिंदू हित का काम करेगा वही देश पे राज करेगा, उठाओ दांडे। रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली की पुन्हा भगवा ध्वज फडकवायचा, मंदिरांवरचे कळस वाचवायचे, आया बहिणींची आबरू वाचवायची, म्हणून संकल्प केला हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं। पण हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं असा संकल्प केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा महाराष्ट्राच्या मातीत पहिली मोहीम जर काय राबवली तर गायी कापणाऱ्या कसायांचे हातपाय तोडायला सुरुवात केली। आणि त्या गोरक्षणाचं गोपीचंद पडळकर साहेब पुण्य इतकं कामाला आलं की चाटाचाटीमध्ये आपल्या काही लोकांना पुरुषार्थ वाटायला लागला होता। आपल्यातलंच एखादा म्हणायचा मी औरंग्याचा पाय चाटतो, अजूनही चाटतात काही काही बीडमध्ये सुद्धा। आपल्यातलाच एखादा म्हणायचा तू काय औरंग्याचा पाय चाटतो, मी तर अब्दुल्ल्याचा बुटच चाटितो। आजही बीडमध्ये असे काही आहे अब्दुल्ल्याचे बूट चाटणारे। चाटाचाटीमध्ये पुरुषार्थ वाटत होता, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मावर विश्वास ठेवला, इथल्या विचारांवर विश्वास ठेवला, गोमातेचं रक्षण केलं, कसायांना धडा शिकवला आणि थोड्याच दिवसामध्ये रायगडावर 32 मन सुवर्ण सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। म्हणून आम्ही आजही सांगतो की जो जो निस्वार्थ भावनेनं धर्माच्या सेवेसाठी गोरक्षण करल ना साहेब, त्याची खुर्ची हलवायची कोणाच्या बापाची सुद्धा ताकद नाही। गाय हमारी माता है और जन्म जन्म का नाता है। जेवढे म्हणून कोणी महापुरुष आहे सगळ्यांना आशीर्वाद जर कोणाचा आहे गोमातेचा आहे। पुढच्या काळामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी या हिंदुस्थानातल्या मंदिरांचा या मुघलांनी जे अप्रतिम अशी शिल्पकला या देशामध्ये साकारलेली होती ती सुद्धा या नालायकांना पावली नाही। अनेक मंदिरांमधल्या मूर्तींच्या मंदिराच्या अवतीभोवती असलेल्या नक्षीकामाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस केलेला होता। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला। आज जेव्हा एखादा म्हणतो मंदिर 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 बांधून काय होणार आहे, अरे येड्या, या परकीय आक्रमणकर्त्यांनी जेव्हा देशावर आक्रमण केली तेव्हा पहिल्यांदा राजवाड्यावर हातोडा नाही चालवला, पहिल्यांदा हवेल्यांवर हातोडा नाही चालवला, पहिला हातोडा त्यांनी मंदिरांवर चालवला का त्यांना माहित होतं की या मंदिरांमधनच यांना ऊर्जा मिळते आणि या शत्रूला सपासप कापत सुटतात। हर हर महादेव म्हटलं की यांच्यात 12 हत्तीचं बळ संचारतं आणि म्हणून जर यांची मंदिरं उद्ध्वस्त केली तर यांचा आत्मविश्वास संपेल। म्हणजे मंदिर हे भाविकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आहे। मिलिंद भाऊ, मंदिर हे भाविकांना प्रेरणा देण्यासाठी आहे। पण मोठ्या प्रमाणात विध्वंस या परकीय आक्रमणकर्त्यांनी केला आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी पुन्हा आपली मंदिरं उभी केली आणि त्या अहिल्यादेवी होळकरांनी सुद्धा त्यांच्या राज्यामध्ये जर कोणी गोवंशाची हत्या केली तर त्यांच्या राज्यात शिक्षा एकच होती, मृत्यूदंड।
जाणीवपूर्वक हेतू पुरस्सर जर गो हत्या केली तर मृत्यू दंड। आणि म्हणून आज या सगळ्या महापुरुषांचे आपल्याला स्मारक पाहायला भेटतात। आपण देवी देवतांच्या पूजा करतो, त्यांनी गोभक्ती केली। आपण महापुरुषांची स्मारक उभारतो, त्यांनी गोभक्ती केली। आणि म्हणून हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आमच्या देशातल्या गायीचं रक्षण झालं पाहिजे। आणि आज मी तुम्हाला सांगतो, शेतकऱ्यांची जी वाट लागत चालली आहे ना दिवसेंदिवस, सरकार शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहे। समाज सगळ्या क्षेत्रातील, उद्योग व्यवसायातील, नोकरदारीतील सगळ्यांना कळतं जगाचा पोशिंदा आमचा शेतकरी मायबाप आहे, तो वर आला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे, सगळ्यांनाच समजतंय, सगळे त्यासाठी काम करतायत। आज आपण पाहिलं मराठवाड्यामध्ये जो जो पूरग्रस्त भाग, त्या भागामध्ये जाऊन महाराष्ट्रभरातील लोक सेवा करण्याचं काम करताय। प्रत्येकाला याची जाणीव आहे की शेतकरी आमचा पोशिंदा आहे। मला वाटतं पडळकर साहेबांनी सुद्धा लाखो रुपयांची मदत त्यांच्या अभिष्ट चिंतनक सोहळ्याच्या निमित्तानं मराठवाड्यातील दुष्काळ, हा जो ओला दुष्काळ आपण ज्याला म्हणतोय, त्याने ग्रासलेली जी मंडळी त्यांच्यासाठी पाठवली। एक शेतकऱ्याच्या बाबतीत होतंय, एक तर त्याला बाजारभाव साथ देत नाही, आणि बाजारभावानं साथ दिली तर हवामान साथ देत नाही, आणि बाकी शेतकरी सगळे नियम याचा योग्य पाळतो। आई वडिलांची सेवा करतोय, अमावस्याचा नैवेद्य दाखवतोय, पौर्णिमेचा नैवेद्य दाखवतोय, बांधाच्या देवावरच्याला नैवेद्य देतोय, चौकातल्या देवाला नैवेद्य देतोय, ग्रामदैवताला देतोय, तरी शेतकऱ्याच्या बाबतीत असं का होतंय? खूप अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की आपल्या हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांच्या शरीरामध्ये जो रक्ताचा थेंब आणि थेंब आलाय, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा आहे तर तो गोमातेचा आहे। अरे गाईच्या दुधामुळे आमचा शेतकरी बलवान झाला, आणि त्या गोमातेपासून जे नंदी महाराज जन्माला आले, त्यांनी पाठीवर चापकाचे फटके खाल्ले, आपल्या शेत्या नांगरल्या, धान्याचे पोते गाड्यांमध्ये टाकून त्या नंदी महाराजांमुळे घरात येऊन पडले। आणि आज आपण जे समाजामध्ये ताटमानेने फिरतोय, हिंदुस्थान हा शेतीप्रधान देश आहे, आणि या देशामध्ये एकच गोष्ट अजून आपण यशस्वी करू शकलो नाही, एकच, शेतकरी म्हणून, हिंदू म्हणून, आणि ती म्हणजे या देशातली गोहत्या आपण थांबवू शकलो नाही। आणि माझं मत आहे, जोपर्यंत महाराष्ट्रातली 100% गोहत्या बंद होत नाही, तोपर्यंत आमचा शेतकरी श्रीमंतच होऊ शकत नाही। शेतकऱ्याला पुन्हा जर त्याच्या अंगणातून सोन्याचा धूर निघावा असं वाटत असेल, कोण आहे हा हिंदुस्थानातला शेतकरी? म्हणजे कोण? हिंदू। गावात कुणाकडे जास्त शेती आहे? हिंदूकडे शेती आहे। कोण आज शेती करतोय? हिंदू शेती करतोय। आणि तो शेतकरी माग माग चाललाय, त्याचं एकमेव कारण आहे, जिचे आपल्यावर उपकार झाले गोमातेचे, तिच्या दुधानं आपण परिपक्व झालो, तिच्यापासून जे बैल तयार झाले त्यांनी आपली शेती राखली, आणि त्यांचा आपल्यावर उपकार आहे। हे ट्रॅक्टर, जेसीबी आता आले रे, सगळा पहिला जो उपकार आहे तो गोमातेचाच आहे। आणि तिला वाचवण्यात ज्या दिवशी आपण सगळे यशस्वी होऊ, तेव्हा मी आज शब्द देतो, साधू संतांची प्रमाण आपल्याला सांगतो, एरवी तरी कृषी जिने गोधने राखो निवर्तने। संतांनी सांगितलं, तुम्हाला जर तुमची कृषी यशस्वी करायची असेल तर तुम्हाला गोधनाचं रक्षण करावंच लागल। आज शेतामध्ये शेण जर पडलं नाही, गोमूत्र जर पडलं नाही तर शेत्या नापीक होत आहेत। आज पोरांना जर गाईचं दूध प्राशन करायला मिळालं नाही तर पोरं अशक्त होत आहेत। म्हणजे सगळ्या बाजूंनी, वैज्ञानिक दृष्ट्या बघा, आरोग्याच्या दृष्टीने बघा, आध्यात्मिक दृष्टीने बघा, सगळ्या बाजूंनी गोमाता ही हिंदूंची गरज आहे, हिंदुस्थानाची गरज आहे। पण याच देशात राहून, याच हिंदूंच्या जीवावर पोट भरून काही जिहादी प्रवृत्तीच्या पिलावळी सर्रास गोमातेवर सुरा चालवण्याचं काम करतायत, नंदी महाराजांना कापायचं काम करतायत, दिवसा ढवळ्या
प्रशासकीय जागांमध्ये मी काल परवा आष्टी शहरामध्ये प्रशासनाच्या गाड्यांमध्ये कचऱ्याच्या ज्या गाड्या असतात त्या गाड्यामध्ये त्या आष्टीमध्ये दिवसा ढवळ्या प्रशासकीय जागेमध्ये बैलांचे गायींचे मुंडके पडलेले पोत्यांमध्ये भरून पाय पडलेले. काय कारण? एकमेव कारण आहे, इथला हिंदू गरीब झाला पाहिजे, इथला हिंदू रसातळाला गेला पाहिजे, इथल्या हिंदूचं आरोग्य खराब झालं पाहिजे म्हणून आणि फक्त म्हणून ही हिरवी पिलावळ गायी कापण्याचं काम करते. पण पडळकर साहेब थोडा वेळ लागतोय पण हे फार महत्वाचं आहे आणि बोललं पाहिजे. ही गोष्ट गाय वाचली तर देश वाचणार आहे. 2014 साली जेव्हा हिंदुस्थानामध्ये हिंदुत्ववादी सरकार आलं, तुम्हाला मला सगळ्यांनाच अपेक्षा आहे की हिंदुत्ववादी सरकारने हिंदूंच्या फायद्याचे निर्णय घ्यावे आणि सरकारने घेतले सुद्धा. जसं देशात आणि राज्यात हिंदुत्ववादी सरकार आलं, निर्णय झाला महाराष्ट्राच्या मातीत गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाला. सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना गोवंश हत्या बंदी कायदा लागू झाला. महाराष्ट्रात गाय कापली की तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. त्यानंतरच सांगतो, पुन्हा लक्षात आलं की कायदा करून सुद्धा फायदा झालेला दिसत नाहीये. पोलिसांचे खिसे गरम होताना दिसत आहेत. मी असं ऐकलंय की देशात राज्यात नवीन एखादा कायदा तयार झाला की पोलिसांना नवं एक उत्पन्नाचं साधन तयार होत असतं. आणि तसंच झालं. हिंदू धर्मात जन्माला येऊन स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले होते की हिंदू धर्मियांना जास्त धोका परधर्मियांचा नाहीये. हिंदू धर्मियांना जास्त धोका हिंदू धर्मात जन्माला येऊन जे हिंदू धर्माशी फितुरी करतात त्यांचा धोका आहे. आज पोलीस प्रशासनात 99% पोरं हिंदू आहे. माझी हिंदुत्वाची व्याख्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी वारंवार सांगतो. माझी हिंदुत्वाची एकच व्याख्या आहे, हिंदुस्थानात या भारताच्या मातीत जेवढ्या विचारसरणी जन्माला आल्या, मग ती बौद्ध विचारसरणी असू द्या, जैन विचारसरणी असू द्या, शीख विचारसरणी असू द्या, आपण सगळे मिळून हिंदू आहे. मी बौद्धांना हिंदू म्हणतो, जैनांना हिंदू म्हणतो, शिखांना हिंदू म्हणतो. मी फक्त ज्यांनी देवळं पाडले माजारी उभ्या केल्या त्यांना हिंदू विरोधी म्हणतो. ज्यांनी आमच्या लोकांना तांदळाचे पोते देऊन ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केलं त्यांना आम्ही हिंदू विरोधी म्हणतो. बाकी सगळेच हिंदू आहे आणि हिंदू म्हणून प्रत्येकाला आलिंगन देण्याची तयारी आपली सगळ्यांची असली पाहिजे. आणि आज प्रशासनामध्ये 99% पोरं हिंदूंचे आहे, पण संस्कार झाले नाही, शिकवलं नाही, पैसा कधी पाहिला नाही. आणि मग कसंही जर म्हटलं ना साहेब एवढे घ्या मदत करा, विकले गेलं प्रशासन, गोहत्या चालू राहिली. मग नाही पुढे ऐका, मला टाळ्या नकोय, आज फार मुद्द्याचं बोलायचं आणि गरजेचं बोलायचंय. त्यानंतर पुढच्या काळात लक्षात आलं कायदा करूनही होत नाही. पुन्हा हिंदुत्ववादी आमदार संग्रामदादा जगताप असतील, हिंदुत्ववादी आमदार गोपीचंद पडळकर साहेब असतील, हिंदुत्ववादी आता मंत्री असलेले सन्माननीय नितेश राणे साहेब असतील, हिंदुत्ववादी आमच्या भोसरी विधानसभेचा ढाण्या वाघ महेश दादा लांडगे पाटील असतील, या सगळ्या हिंदुत्ववादी आमदारांनी विधानसभामध्ये गोमातेच्या न्यायासाठी आवाज दिला की इथून पुढच्या काळात वारंवार जर गोतस्करीची उदाहरणं समोर येत असतील तर तसल्या आरोपींना मोक्या अंतर्गत कारवाई करा, ही मागणी केली. देवाभाऊनी त्यालाही कौल दिला, चला वारंवार जर गो हत्येच्या प्रकरणात एखादा आरोपी म्हणजे जे आधी जर सापडत असेल तर त्याच्यावर मोक्का लावू. त्यानंतरच्या काळात हिंदू धर्माचं वैभव ज्यांनी 2022ला उठाव केला आणि महाराष्ट्रातला अडचणीत आलेला भगवा ध्वज पुन्हा फडकावून दाखवला, ते आपल्या महाराष्ट्र राज्याचं भूषण हिंदू धर्माचं वैभव सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी गायीसाठी गोमातेसाठी एक नियम सगळ्या राज्यात लागू केला.
की आता गाईला प्राणी म्हणून बघायचं नाही, गाईला प्राणी म्हणून संबोधायचं नाही, तर गाय ही महाराष्ट्राची राज्यमाता आहे. झालं इथपर्यंत. मग मला सांगा, 2-4 दिवस झाले हिंदू विरोधी काही पिलावळी मीडिया समोर येत आहे, व्हिडिओ बनवताय. अरे सरकार तुमचं आहे, राज्य तुमच्याकडे आहे, आणि मोर्चांमध्ये पडळकर साहेब, संग्रामदादा जगताप, महेशदादा लांडगे, नितेश राणे साहेब, हे काय? हे तर सरकारमधले माणसं आहे. माझा मुद्दा असा आहे की सरकारने हिंदू धर्मियांसाठी आणि गोमातेसाठी जेवढं करायला पाहिजे होतं तेवढं सगळं केलं. अडचण जी निर्माण झाली ती प्रशासनापासून झाली. प्रशासन विकल्या गेलं, आणि प्रशासन विकल्या गेल्यामुळं आज उत्तर देतो की हे हिंदुत्ववादी आमदार, हिंदुत्ववादी सरकार राज्यात असताना शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कशासाठी येतात माहितीये? स्टेजवर मतं मिळवण्यासाठी येत नाही. या झोपलेल्या आणि फितूर झालेल्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी येतात. ते काय सहानुभूती, आवाज दे ना यार मॉनिटरला यार, ते काय सहानुभूती मिळवण्यासाठी येत नाही, किंवा लगेच आता निवडणुकांमध्ये त्यांना बीडमधून उमेदवारी पण भरायची नाही. त्यांची एकच अपेक्षा आहे की आम्ही जर सरकार म्हणून हिंदूंच्या बाजूने पुढे आलोय तर हे प्रशासन का झोपलंय, का यांना जाग येत नाही? अहो, आता मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बीड मधल्या स्मारकाला हार घालण्यासाठी गेलो तर एक जिहादी लांडा छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाय करून बसलेला होता, पाय. आणि जर खोटं बोलत असेल तर माझे बाप दोन पाय पसरून शिवरायांकडे असे पाय केलेले होते त्याने, आणि त्याच्या बाजूला पोलीस प्रशासन उभं होतं. अरे मी म्हटलं पडळकर साहेब आलेत, मिलिंद भाऊ एकमोठे आलेत, एवढे हिंदुत्ववादी आले, आणि हा लांडा शिवरायांकडे पाय करून बसलाय, हे पोलीस झोपले का काय? सीसीटीव्ही कॅमेरे चेक करा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या तिथले, आणि जर तिथं तो मच्छरदानी टोपी घातलेला तो जिहादी जर तुम्हाला दिसला नाही, माहिती इच्छा आहे उद्या पोलीस प्रशासनानं सांगितलं पाहिजे की हिंदूच्या भावना दुखावल्या म्हणून आम्ही त्या जिहादी लांड्यावर गुन्हा दाखल केला. करा तिथले सीसीटीव्ही फुटेज आपण चेक करा. फोटो उद्या फोटो शेअर करतो. आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तुम्ही मजा बघत होते का तिथं? तुमचं काम नाही. अरे आमच्या पोरानं छत्रपती, अरे नंतर दाखवतो, सगळं शेअर करू. माझ्यावर जास्त विश्वास आहे यांचा. त्यांना माहिती आहे खरं बोलत आहे. आमच्या पोरांनी नुसत्या घोषणा दिल्या तर तुम्ही म्हणताय शांती घ्या, शांती घ्या. माझी विनंती आहे तुम्हाला, जर शरीरात रक्त हिंदूचं आलेलं आहे ना, उद्या त्या लांड्यावर गुन्हा दाखल करा. आणि मग यांना जाब विचारायला संग्राम बापू भंडारे घेणार आहे का सिरियसली त्याला? हे मिलिंद भाऊला सिरियसली घेणार आहे का? हे खाकी वर्दीवाले, यांच्यावर अंकुश कोणाचा आहे? सरकारचा आहे ना. मग सरकार म्हणून यांना जाब विचारण्यासाठी या आमदारांना इथं येणं गरजेचं आहे, आणि म्हणून ते येत आहे. मुद्दा एवढाच आहे, सरकारनं सरकार म्हणून सगळं केलेलं आहे. सरकारवर बोट ठेवायला तीळ मात्र सुद्धा जागा नाही. आता आमचा सगळा आरोप जो आहे तो पोलीस प्रशासनावर आहे. आम्हाला सहकार्य मिळत नाहीये. सगळेच अरे खुशाल म्हणतात हे हिंदू मुस्लिम करताय, हिंदू मुस्लिम करताय, हिंदू मुस्लिम करताय. आम्ही हिंदू मुस्लिम करतोय. या जिहाद्यांनी उद्यापासून गाय कापायचं बंद करावं. आम्हाला त्यांचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाही. ते आमच्या शब्दावर पाय देत आहे, ते आमची गाय कापताय, ते आमचा बैल कापताय, आणि दुर्दैवानं आम्हाला त्यांची तोंड पाहावी लागताय. त्यांनी लव जिहाद करायचा आणि पुन्हा म्हणायचं हिंदू मुस्लिम हिंदू करताय. त्यांनी फतवे काढायचे हिंदुत्ववाद्यांना मतदान करू नका. आणि आम्ही जेव्हा एखाद्या सभेतून आमचा संग्रामदादा जगताप काल म्हटला की दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडून करा,
का म्हटला संग्रामदादा जगताप असं? त्यांनी फतवे काढले, हिंदूंना टाळा, हिंदुत्ववाद्यांना टाळा, म्हणून आम्हालाही आमच्या समाजाला सांगणंच आहे, जो हिंदू इतका काम करेगा वही देश में राज करेगा. काय चुकलं? सुरुवात ते करताय, त्यांना आवरणं गरजेचं आहे. माझी तर विनंती आहे देवा भाऊला, पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींना, की या देशातली कायदा सुव्यवस्था नीट राहावी असं जर वाटत असेल आणि इथला शांत हिंदू असाच शांत राहावा असं वाटत असेल तर या हिंदुस्थानातल्या एमआयएम पक्षावर बंदी घाला. साले नालायक ते चितवणीखोर वक्तव्य करतात. 2 दिवस झाले संग्रामदादा जगतापांचं वाक्य दाखवताय की फक्त हिंदूंकडून खरेदी करा दिवाळीची. पडळकर साहेबांचं वाक्य दाखवताय की यांच्या ढुंगणावर लाता मारा. का बोलायची वेळ आली? यांनी अहिल्यानगर मध्ये येऊन जो हैदोस घातला ना, तो तिकडचा कोणतरी आणला होता अक्कलकोटचा, शाहरुख का काहीतरी, फारुख, लॉलीपॉप तोंडाचा. तो लॉलीपॉप तोंडाचा काय म्हटला की मैं आपको पूछता हूं इस शहर का नाम क्या है. खालच्यांनी म्हणायला पाहिजे होतं ना अहिल्यानगर आहे. खालचे तसेच, स्टेजवरचे तसेच, सगळे एकजुटीने म्हणाले या शहराचं नाव अहमदनगर आहे. आणि पुन्हा तो लॉलीपॉप तोंडाचा म्हणतो या शहराचं नाव अहमदनगर होतं आणि अहमदनगरच राहील. का रे? आमच्या अहिल्या देवींचा अपमान नाही का? जिने देशाचं नेतृत्व केलं, ती माऊली या जिल्ह्यातील चोंडी गावात जन्माला आली आणि त्या गावात जन्म झाला, देशाचं नेतृत्व केलं, म्हणून त्या जिल्ह्याला ओळख ही अहिल्या देवींच्या नावानं असली पाहिजे अशी जर इथल्या बहुसंख्य हिंदूंची इच्छा आहे तर तुम्ही त्याच्या विरोधात बोलणारे कोण? पडळकर साहेब म्हणाले की तुम्हाला अहिल्यानगर म्हणावंच लागल, म्हणावंच लागल. आणि मी सांगू तुम्हाला, हे जमात कधीच अहिल्यानगर म्हणणार नाही, कधीच छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही. तुम्हाला आम्हाला हिंदूंना जाती पाती बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्रित राहावं लागल आणि यांच्या ढुंगणावर लाता मारून यांना अहिल्यानगर म्हणायला लावावं लागल. यांच्या भुंड्यावरचे कातडे काढून यांना संभाजीनगर म्हणायला लावावं लागल. आणि पडळकर साहेबांनी काल अहिल्यानगर मध्ये फार चांगला मुद्दा मांडला की पुढच्या 5-6 महिन्यामध्ये प्रशासनाने चौकशी करावी. ज्या ज्या दुकानांच्या पाट्यावर अहिल्यानगर नाहीये, अजूनही अहमदनगर आहे, त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात करावी. पडळकर साहेब, तुमच्याच वाक्याला अजून एक वाक्य जोडतो. तुम्ही सरकार म्हणून प्रशासनाला विनंती केली की महाराष्ट्रभरातल्या औरंगाबादच्या पाट्या उतरवा, अहिल्यानगरच्या पाट्या उतरवा, उस्मानाबादच्या पाट्या उतरवा, इस्लामपूरच्या पाट्या उतरवा. विनंती केली. प्रशासनानं पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये आम्हा हिंदूंना मदत करावी आणि रोडवरच्या दुकानांवरच्या या सगळ्या परकीय आक्रमणकर्त्यांची गुलामगिरीच्या ज्या निशाण्या होत्या, त्यांच्या नावानं जी शहरांना नावं होती ती हिंदुत्ववादी सरकारनं बदललेली आहे. प्रशासनाने त्या पाट्या उतराव्या आणि पुढच्या 5 ते 6 महिन्यात जर प्रशासनानं त्या सगळ्या मुघलांच्या आक्रमणकर्त्यांच्या नावांच्या पाट्या जर नाही उतरवल्या तर हे सगळे हिंदूंचे वाघ तुम्हाला मदत करतील पाट्या उतरवायला. त्या पाट्या आपण उतरवू. आपल्या आईचं नाव आपण लावू अहिल्या देवीचं, त्याच्या दुकानावर जाऊन लावू. का? आपण त्याच्या घरात नाही जायला गेलो राहायला, तो आपल्या घरात राहायला आलाय, त्याला आपलं ऐकावं लागणार आहे. काय काय? अरे विकृत आहे, विकृत आहे, विकृत, ही विकृती आहे. ही वेळीच जर आवरली नाही ना, ही बीड पण खाऊन टाकल, मराठवाडा खाऊन टाकल, राज्य खातील, देश खातील आणि पुन्हा राजकारांचं राज्य येईल. मागच्या दिवस पुढे यायला वेळ लागणार नाही. अरे हे समाजात असले लवजियात करतात, स्टेजवर आले तरी यांच्यात विकृतीच रे. त्या दिवशी अहिल्यानगर मध्ये ते एक संभाजीनगरचं ते येड, त्याला स्टेजवर आल्यावर एक तर कळायला पाहिजे राव, आपल्या पोरांच्या भुंड्यावरचे कातडे निघाले, आपण किती अभ्यासपूर्ण बोलावं.
धर्माचं बोलावं, प्रबोधनाचं बोलावं, त्याला स्टेजवर आल्यावर सुद्धा आठवण कशाची आली? चिकनी चमेलीची. म्हणजे विकृती. त्याला स्टेजवर सुद्धा आठवण कुणाची आहे? चिकनी चमेली. अरे यांना 6 वर्षाच्या पोरी कळत नाही, यांना मर्दातली मर्दानगी कळत नाही, यांना विकृती विकृती विकृती. त्या संभाजीनगरच्या कुत्र्याला मी सांगू इच्छितो, त्या अहिल्यानगरच्या संग्रामदादा जगतापच्या नादी लागू नको. लहानपणी फक्त शेंडा छाटलाय. चिकनी चमेली, चिकनी चमेली, चिकनी चमेली. जर अहिल्यानगर मध्ये येऊन करशील ना, तो संग्रामदादा जगताप आहे ना, मुळा सगट उपटून काढील आणि फेकून देईल. उपटील ते उपटील. कशाला नादाला लागतो? अरे काय चाललंय? आणि आज सांगतो, केशव भाऊ रत्नपारखी गोरक्षकावर हल्ला झाला, गोपाल उनवणेवर चकलंबामध्ये हल्ला झाला, छत्रपती संभाजीनगर मध्ये गणेश शेळके नावाच्या तरुणावर जीव घेणा हल्ला झाला, परभणीमध्ये गोरक्षकावर हल्ला झाला. माहिती घेतल्यानंतर असं समजतंय यांच्या फतवे निघालेले आहे. पोलिसांना पैसे देऊन मॅनेज करा आणि या हिंदुत्ववाद्यांना मारून टाका, तोडून टाका, काय करायचं ते करा. आणि मी या सगळ्या गोरक्षकांना जेव्हा विचारलं, का रे ते तुम्हाला जेव्हा मारित होते तेव्हा तुम्ही काय करीत होते? ते म्हटले, बापू त्यांच्याकडे गाईन म्हशी कापायचे सुरे होते, आमच्याकडे काहीच नव्हतं. म्हटलं हीच आपली चूक आहे. अरे ते कसंही आहे म्हणून जर सुरे घेऊन फिरत असतील तर तुम्ही सुद्धा हिंदू शेतकऱ्यांचे पोरं आहे. तुमच्या गाड्यांमध्ये सुद्धा कोयते आणि कुऱ्हाडी पाहिजेच. तुमच्या गाड्यांमध्ये विळे पाहिजे, खुरपे पाहिजे, कोयते पाहिजे, कुऱ्हाडी पाहिजे. या आपल्या हिंदू पोलीस बांधवांनी विचारलं ना, का रे कोयते घेऊन फिरताय, कुऱ्हाडी घेऊन फिरताय, काय करावं म्हणावा? अनावश्यक हिरवळ लई वाढली, तोडावं लागते साहेब, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आता 8वा मराठवाड्याचा इतिहास, या राजाकारांना पळू पळू आणलं तेव्हा मराठवाडा हिंदुस्थानात विलीन झाला. शक्ती प्रदर्शनाशिवाय क्रांती होऊ शकत नाही. आज ही बघा गर्दी, ही गर्दी दाखवा, हे समाज दाखवा. आणि ज्या नेत्यांना वाटतंय ना कोण आहे हिंदुत्ववादी, कोण आहे हिंदुत्ववादी, आले का इथं? हिंदू म्हणून आले का इथं? मला सांगा, माझी आजी भावी कोणी आहे का इथं? लक्षात ठेवा, हे जर हिंदुत्वाच्या विरोधात हिंदू मोर्चात सहभागी होत नसतील ना, यांचा कार्यक्रम वाजवायचा म्हणजे वाजवायचा. काय झालं माहितीये का? गोपीचंद पडळकर साहेब मला माफ करा पण बोलू द्या राव. काय झालं माहितीये का? माझ्या नंतरचा टायगर माझा बाप आहे. बोलण्याच्या बाबतीत माझा बापच आहे. बोलण्याच्या बाबतीत मी त्यांचा हात धरू शकत नाही, म्हणून ती तो मला ऐकायचे. पण तुम्हाला आम्हाला मराठवाड्यात काय केलं सांगतो, जातीपातीमध्ये विभागून टाकलं. कोण म्हणतोय मी ब्राह्मण आहे, कोण म्हणतोय मी मराठा आहे, कोण म्हणतोय मी वंजारी आहे, कोण म्हणतोय मी माळी आहे, धनगर आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे, बहार आहे. जातीपातीत आपल्याला वाटलं आणि यांच्या राजकीय पोळ्या भाजायचं काम चाललंय. मी सगळ्या पक्षातल्या सगळ्या संघटना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श घेऊन हिंदू धर्मासाठी एकत्र या. जातीला धोकाच नाहीये, संविधान श्रेष्ठ आहे. प्रत्येक जातीचे हक्क संविधान देणारे, संविधानाला या जगात कोणच चॅलेंज करू शकत नाही. आज संकटात जर काय आपला हिंदू धर्म आहे. आणि तुम्ही बघा, जेव्हा आपण जाती जातीमध्ये भांडतो ना, हे लांडे एका जातीची बाजू घेतात आणि त्यांचे पाय चाटायला जातात. म्हणजे आपले खरे शत्रू आपल्या हिंदू धर्मातल्या जाती नाहीये. आपले खरे शत्रू हे हिंदू धर्मातल्या जाती जातींमध्ये भांडणं लावणारे जे भांडकुळ आहे ते आपले शत्रू आहे. आणि म्हणून पुढच्या काळात जर गोरक्षकावर हल्ला झाला तर संग्राम बापू भंडारेला फोन काय आला पाहिजे माहितीये का? बापू त्याने एक वार केला, आपण कार्यक्रम लावून आलो.
मला पुढच्या काळामध्ये पोरांना भगतसिंग व्हावं लागलं, झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये शिवराय व्हावं लागलं, झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये संभाजीराजे व्हावं लागलं, झालं पाहिजे. पुढच्या काळामध्ये नथुरामजी गोडसे व्हावं लागलं, झालंच पाहिजे. आपला असो नाही तर परका असो, धर्माच्या विरोधात गेला का ठोकायचा. परका असला तर शिवरायांच्या स्टाईलने ठोकायचा, आणि आपलाच जर असला फितोर तर कोणाच्या स्टाईलने ठोकायचा ते तुम्ही सांगा, कारण माई बाईट लागते मग. त्यामुळं पुढच्या काळामध्ये एकजूट बांधा. आज मी पोरांचं कौतुक करतो. मी यांना म्हणत होतो, या बघा हे सगळे वाघ आणायचे, तुम्ही आपल्या हिंदुत्ववाद्यांना साथ घालणार का. पोरांनी शब्द दिला होता, ग्राउंड संपूर्ण भरवण्याची जबाबदारी आमची. मी सगळ्या नियोजक पोरांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. मी जाता जाता विनंती करतो, हे भगव्या टोप्या घालणारे पोरच पुढच्या काळात आमदार झाले पाहिजे. हे भगवा झेंडा मिरवणारे, कपाळाला टिळा लावणारे पोरच नगरसेवक झाले पाहिजे. मग आहे ना, या हिंदू विरोधी पिलावळी कशा नीट करायच्या ते आपण ठरवू. आणि हे जे आले नाही ना आज मोर्चाला, यांना फक्त व्हिडिओ जाऊ द्या, पुढच्या मोर्चाला ते सगळ्यांच्या पुढे येऊन बसतील. त्यांना माहितच नाही अजून हिंदुत्व किती फोपवलंय ते. तुमचा नेता हिंदुत्ववादी बनेल, मी तुम्हाला शब्द देतो. हे जे लॅड जे आज चाललंय, काल एका शीख भावंडावर हल्ला झाला, पडळकर साहेब बोलतील. त्या बीडच्या कारागृहात एक कोणता तरी अधिकारी ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करतोय, ते सगळं साहेब सांगतील. त्यांच्यावर कारवाई का होत नाही माहितीये, आपल्या हिंदू नेत्यांना वाटतं आपला हिंदू विभागलेला आहे. हे जे आपले आमदार खासदार आहे ना, त्यांना फक्त दाखवून द्या आम्ही जाती पाती विसरून हिंदू म्हणून एकत्र आलो. ते पुढच्या मोर्चामध्ये भगवा झेंडा घेऊन भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा म्हणतील ते. पण तुमची एकजूट झाली पाहिजे. गावागावात दर शनिवारी हनुमान चालीसा सुरू करा. प्रत्येक गावामध्ये महिन्यातून एकदा हिंदू पोरांनी एकत्रित येऊन शिवरायांची आरती करा, अहिल्यादेवींची आरती करा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार करा. आणि हिंदू म्हणून प्रत्येक गावागावात संघटन बांधा. आज जसे कपाळाला टिळे लावले तसे टिळे लावून फिरा, समोरच्याला जय श्रीराम म्हणा. अरे बाबा, निम्मे अर्धे हिंदुत्ववादी गेले, आपण थोडे राहिले. हे जे चाललंय आता सध्या सुद्धा ताज हे हिंदुत्ववाद्यांमुळे चालू आहे सगळं. प्रत्येक जण हिंदुत्ववादी होणार आहे. फक्त तुम्ही आपल्या अंतःकरणाला विचारा की अरे आपल्या शरीरात आलेला रक्ताचा थेंब थेंब हिंदूचा आहे, कशाला लाचारी करायची. आणि अजिबात गाफील राहू नका. आता सगळ्यांनी वज्रमुठ बांधायची. साहेब बोलणारच आहे. लँड जिहादचे विषय, लव जिहादचे विषय. लव जिहाद झाल्यावर सुद्धा लई प्रोसेसने जायचा विचार करू नका. लव जिहाद झाला ना, लावा कार्यक्रम, लावा. बाद झाले. डोळ्या देखत बहिणींचे तोंड झाकल्या जाऊ राहिले, डोळ्या देखत बहिणी विकल्या जाऊ राहिल्या, डोळ्या देखत बहिणी वेश्या व्यवसायाला लागू राहिल्या. तुम्हाला जमलं बीड मध्ये तर बघा, नाही तर मला सांगा, मी तयार आहे. चला, लव जिहादच्या विषयात अजिबात कॉम्प्रोमाइज नाही, अजिबात नाही. तुम्ही आमच्या बहिणीशी नाही बोलायचं म्हणजे नाहीच बोलायचं. आमच्या बहिणीला आम्हाला बुरखा घातलेला बघायचं नाहीये. आमची बहीण ताट मानेनं फिरली पाहिजे. नाही बोलायचं तुम्ही आमच्या बहिणींसोबत. आम्हाला आमच्या धर्मात विकृती येऊ द्यायची नाहीये. त्यामुळे लव जिहाद असेल आणि गो हत्या असेल, या दोन विषयांमध्ये नियम वगैरे वगैरे सोडा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा विचार अंतःकरणात आणा आणि लढा. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की विषय जर धर्मावर येत असेल ना, तर मग वर्मावर घाव घातलाच पाहिजे. त्यामुळे आता पडळकर साहेबांच्या याला आवाज दे मॉनिटरला, बरं का भाऊ, आपलाच येतो. पण सगळ्यांनी अशीच एकजूट बांधा रे. तुमच्या पाया पडतो. काही एक स्वार्थ नाही, फक्त इच्छा एकच आहे, आपल्या महापुरुषांचा भगवा फडकत राहिला पाहिजे. आज बीड मध्ये अशी परिस्थिती, आपली लोक दिसणार रे. दुकानांमध्ये तेच, रस्त्यावर तेच, घरात तेच, अरे सगळीकडेच.
पडळकर साहेब सांगतील आता हे हम दो हमारे दो पण बंद करा साहेब, सांगा तुम्ही बरं का ते साहेबांकडे लय भारी सोल्युशन आहे, बंद करा ते. ज्याने दात दिले त्याने दाना दिलेला आहे, एकच होऊ देत आहे आणि तो बेवडा निघाला मग एकटा. अरे 4-5 होऊ दे ना, एखादं तर क्रांती करील. त्यामुळे लांबलंय माझं मनोगत, पण माही तळमळे बीड मध्ये मला चित्र बदललेलं पाहिजे. बीडचा जो संदेश जातोय महाराष्ट्रभर की इथं जातीयवाद वाढलाय आणि त्याचा फायदा परधर्मीयांना होतोय, हा संदेश पुसून काढणं तुमची जबाबदारी आहे. सगळ्या धर्म माझं नाव झालं पाहिजे, मी चमकलं पाहिजे. ते काय उगाच राजकारण नाही करते वर्षानुवर्ष, लय अभ्यास झालाय, डोळ्याला डोळे भिडले की कळत समोरचा काय उंचीचा आहे. त्यामुळे तुमचं काम दाखवा, कर्तृत्व दाखवा, चमकोगिरी बंद करून टाकायची. पोरांनी फार चांगलं काम केलं. सगळ्या या मोर्चाचं नियोजन करणाऱ्या पोरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि जाता जाता सांगतो, ज्यांनी केशव रत्न पारखीवर हल्ला केला, ज्यांनी त्या गोपाल उनवणेवर हल्ला केला, जी पोरं त्या आमच्या अजय तांदळेच्या मागे लागली आहे, त्या सगळ्यांना जर तुम्ही लवकरात लवकर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर जर कारवाई झाली नाही आणि पुढच्या काळात जर माझे हिंदू बांधव आजच्या भाषणानं प्रेरित होऊन त्यांनी जर काही वेगळा निर्णय घेतला तर सर्वस्वी जबाबदार प्रशासन असेल. आजच सांगतोय, तुम्ही आम्हाला जशा नोटिसा देता तशी ही आज आमची तुम्हाला नोटीस. तुम्ही त्यांच्यावर कारवाई का करत नाही? टाका ना त्यांना हात. तुमची वर्दी वाचवायची असेल, सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद जर देशात जिवंत ठेवायचं असेल ना, या देशातल्या हिंदूंची ताकद वाढवल्याशिवाय पर्याय नाही आहे. त्यांना नको आहे तुमचं संविधान, त्यांना शरिया पाहिजे. छोटं काही झालं का गुस्ताखे नबी को एक ही सजा, सर्तन से जुदा, सर्तन से जुदा. बघा ते सर काय फक्त आमचं नाही तुमचं पण आहे. पोलीस भगिनींवर हल्ले होत आहे, पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहे. त्याच्यामुळे थोडी कठोर भूमिका घ्या. पैसा पुरत नाही बाबांनो, धर्मच पुरतो. अरे त्यामुळे जे कोण आरोपी आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करतो. सन्माननीय आपल्या हिंदू धर्माचा ठाण्या वाघ, कर्तबगार आमदार देवा भाऊंच्या गळ्यातला ताईत, सन्माननीय एकदाच नाही तर 365 दिवस ज्यांना दुधाची आंघोळ घातली पाहिजे असं आपल्या हिंदू धर्माचा ठाण्या वाघ सन्माननीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या सगळ्या हिंदू धर्मसेवकांचे गुरुवर्य ज्यांनी गोरक्षणाची आवड, धर्मसेवेची आवड आपल्या मनामध्ये रुजवली असे गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे यांचे आभार व्यक्त करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ज्या गायत्री देवी ज्यांनी गोरक्षकांचं बळ वाढावं म्हणून नवरात्रामध्ये 9 दिवस बिना अन्न पाण्याचे उपवास केले, अशा गायत्री देवी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. शिवव्याख्याते जिहाद यांचा कर्दनकाळ सन्माननीय माझे सहकारी आशिष भाऊ दुसाने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. माझे कडवट हिंदुत्ववादी सहकारी संतोष भाऊ पवार त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. बाकी दूरवरनं आलेल्या सगळ्या हिंदुत्ववादी संघटना, पक्ष, गणपती मंडळ, नवरात्रोत्सव मंडळ, सगळे हिंदू कुळात जन्माला आलेले आपले हिंदू बांधव आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. लाडक्या बहिणींचे धन्यवाद व्यक्त करतो. ही वज्रमुठ बांधून ठेवा. उद्या एकाला उचलून नेलं ना, सगळ्यांनी जाऊन बसायचं पोलीस स्टेशनला. पुढच्या काळात गोरक्षण उद्या नाही उचलणार कोणाला, ती काळजी नका करू. हे आहे ना बाबा इथं, उद्या काही टेन्शन नाही. पण पुढच्या काळात तुम्ही जेव्हा गोरक्षण कराल, लव्ह जिहादच्या विरोधात लढाल, लँड जिहादच्या विरोधात लढाल, ख्रिश्चन धर्मांतरणाच्या विरोधात लढाल, तेव्हा जर एकाला हॅरेसमेंट केली जात असेल